आज 24 मे शुक्रवार नारद जयंती. नारदांना वंदन करून आजच्या निरूपणाला प्रारंभ करूया. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. आवाज आहे ना? आवाज गेलाय का? आज कालचा जो 8वा एक श्लोक ताई बोलल्या होत्या, राजश्री ताई, तर त्याचा थोडासा समश्लोकी वगैरे घेऊन मग आपण 11च्या पुढचे श्लोक घेऊयात. त्याच्या आदल्या दिवशी आपण तामस त्यागाचं वर्णन पाहिलेलं होतं की मोहानं जे त्याग करणं, आपलं निषिद्ध किंवा काम्यकर्माचा त्याग करणं योग्य आहे, पण नियतकर्माचा त्याग केला तर तो तामस त्याग ठरतो. आणि राजस त्यागाच्या बाबतीत सांगितलं होतं की आपल्याला कष्ट होतील, शरीराला कष्ट होतील, शारीरिक त्रासाच्या भीतीनं जे कर्तव्य कर्म सोडून दिलं जातं त्याला राजस त्याग असं म्हणतात. कारण कुठलंही कर्म घ्या दुःखरूपच असतं. असं अगदी सुतासारखं सरळ खूप सुखकारक असं कुठलंच कर्म नसतं. मग त्याबद्दल विनोबाजी काय म्हणतात, अन्य काय म्हणतात विद्वान, ते बघूयात थोडंसं. कष्टामुळेची जे कर्म सोडणे अंग राखुनी त्याग राजस तो वांझ न देखे आपुले फळ. असं आपला अंग राखून किंवा असं जास्त कष्ट न घेता असं जे कर्म केलं जातं आणि त्याचा पुन्हा आपल्याला कष्ट होईल त्या भीतीनं त्याग केला जातो, तर तो वांझ आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे तसा तो निरर्थक आहे. कष्ट तुकाराम महाराज म्हणतात, कष्ट मानुनी हे कर्म नो हे लोकी पाळी शर्म देह क्लेश भय त्यजी जीवे जीवितासयजी. केल्या राजसया त्यागा काय फळ लाभू अंगा. तुका म्हणे जी चतुरी घ्यावे सत्वास पदरी. जो चतुर असेल तो काय करेल, सत्वाला पदरी घेईल आणि राजस त्याग कधी करणार नाही. वामन पंडित म्हणतात, कष्ट मानुनी जे कर्म देह क्लेश भये त्यजी केल्या त्या राजस त्यागा पावे त्याग फळान तो. त्याला त्यागाचं फळ सुद्धा मिळणार नाहीये राजस त्याग केला तर. आठल्य म्हणतात, देहास कष्ट होतील याची भयाने स्वधर्म जो टाळी. देहास कष्ट होतील याची भयाने स्वकर्म जो टाळी. त्याग घडे राजस तो त्यागाचे फळ तया मिळेना की. किंवा मिरजकर म्हणतात, त्रासदायक मानोनी काय क्लेश भयामुळे
त्यागिल्या राजस त्याग, होय तत्फळ ना मिळे. किंवा गडकरी म्हणतात, त्रासदायी असे कर्म, सोडी कष्टाभिऊनिया. जाण राजस तो त्याग, त्यागाचे फळ ना मिळे. भारती म्हणतात, कर्म त्यजी दुःख दजे, कर्म त्यजी दुःख दजे. देहाला कष्टविल भीती मनी, राजस त्याग घडे तो, व्यर्थ पहा नित्य निर्फळच म्हणूनी. म्हणजे त्याचं फळ मिळत नाही राजस त्याग केला तरी. आपल्याला फळाची अपेक्षा नाही आहे, पण त्याग महत्त्वाचा आहे. आणि त्याग केल्यानंतर न मागताच आपल्याला काही फळ मिळत असतं, तर ते फळ मिळणार नाही असं या राजस त्यागाबद्दल म्हटलेलं होतं. तसं तर शंकराचार्य काय म्हणतात ते सांगून पुढचा आपण श्लोक घेऊया. की सगळी कर्म ही दुःखदायकच असतात, पण शारीरिक कष्टाच्या त्रासाच्या भीतीनं त्यांचा त्याग जो करील तो राजस त्याग आहे, आणि त्या त्यागापासून कोणतंही फळ मिळणार नाही. शंकराचार्य तेच सांगतात की शारीरिक त्रासाच्या भयानं ही कर्म जो सोडून देतो, कर्म करणं सोडून देतो, त्याला राजस त्याग म्हणतात. आणि त्यागाचं फळ अर्थात जाणीवपूर्वक केलेल्या कर्माचं जे मोक्ष फळ आहे, जाणीवपूर्वक ज्ञान करून आणि आपले जे कर्तव्य कर्म आहे ते केलं तर मोक्ष मिळतो माणसाला. पण ते मोक्षरूप फळ कधी या राजस त्यागामुळं प्राप्त होणार नाही. 9वा श्लोक आपण घेतलेला होता की कार्य करणं हे माझं कर्तव्य आहे, आणि अशा हेतूनं जे कर्म केलं जातं, आणि मुख्य ते कर्म करताना संग म्हणजे आसक्तीचा त्याग केला जातो आणि फळाचाही त्याग केला जातो, तो सात्विक त्याग होय. काल आता 11वा श्लोक आपण पाहिलेला होता. नहि देहभृता शक्यं त्यक्तुं कर्माण्यशेषतः, यस्तु कर्मफलत्यागी सत्यागित्यभिधीयते. देहभृत म्हणजे ज्यानं देह धारण केलेला आहे, त्याच्याकडून सगळ्या कर्माचा पूर्णपणे त्याग करणं शक्यच नाही आहे. म्हणजे आपल्याला देहाचे जे काही आहेत कार्य तिथं चालूच ठेवावे लागतात. श्वास घेणं, कानाने ऐकणं, हो की नाही, ही सगळी कर्म करावीच लागतात. त्यामुळं कर्मफळाचा त्याग करणारा जो आहे तो खरा त्यागी, असं 11व्यामध्ये पाहिलेलं होतं. त्याची समश्लोकी पाहिली होती, पण पुन्हा जर समजा काही कमी वाटत असेल कोणाला तर त्याचं 1-2 उदाहरणं घेऊया आपण. हा देहधारी असमर्थ पांडवा, मोडावया सर्व ही कर्म मांडवा. छान कल्पना केली बघा. काशीनाथ स्वामी म्हणतात, हा देहधारी असमर्थ पांडवा, मोडावया सर्व ही कर्म मांडवा. कर्माचा मांडव म्हटलंय त्यांनी. करूनी कर्मे फळ मात्र टाकीतो, करूनी कर्मे फळ मात्र टाकीतो, तो त्यागिया वेद समर्थ बोलितो, तो त्यागिया वेद समर्थ बोलतो. तर आठवले म्हणतात, झाडून कर्मे जगतात सारी, झाडून कर्मे जगतात सारी, टाकावया शक्य न देहधारी. ह्या कारणे कर्मफलास टाकी, त्यालाच त्यागी म्हणतात लोकी. सोपं काम आहे फलाचा त्याग करायचा, तो खरा त्यागी आहे. तर ते म्हणतात, अरे कर्म हे देहधारी नराला, नसे शक्य निशेष टाकावयाला, म्हणून जयाने फलत्याग केला, खरा पूर्ण त्यागी म्हणावे तयाला. देशपांडे म्हणतात, त्याग कर्माचा समूळची करावा, नसे सामर्थ्यची येत तनु धराया, करोनी कर्मे फळ त्याग केला, तोची त्यागी नर असे बोलियेला. तोच खरा त्यागी आहे असं नराला म्हटलं जातं. म्हणजे
वेदाविनाशिनाम, आपण गीतेमध्ये जो दुसऱ्या अध्यायात पाहिले, वेदाविनाशिनम नित्यम हा जो श्लोक आहे, तर त्या अविनाशी तत्वाला आपण जाणून घेतलं आणि विवेकी किंवा कर्तृत्वाच्या अधिकारापासून निराळा करण्यात आला आहे असं समजणं आवश्यक आहे, की ज्या कारणामुळं देहधारी अज्ञानी माणसाकडून समस्त कर्मांचा पूर्णपणे त्याग करणं शक्य नाही. तत्त्वज्ञान विरहित अधिकारी नित्य कर्माचा आचार करीत असताना या कर्माच्या फळाचा त्याग करणारा असतो आणि कर्मफळाची वासना सोडून देणारा असतो. असा कर्म करणारा सुद्धा त्यागी होतो, असा स्तुत्य अभिप्राय आहे. म्हणून असे सिद्ध होते की देहाभिमान न ठेवता परमार्थ ज्ञानाच्या योगाने निश्शेषपणे कर्मसन्यास केला जाणे शक्य असते, असं शंकराचार्य म्हणत आहेत. की मुख्य म्हणजे आपण त्याच्याबद्दल कर्माचा आचार करत असताना कर्मफळाची वासना पूर्णपणे सोडून देणं आवश्यक आहे. आता सव्यसाची असं त्याला सारखं म्हणलेलं आहे आणि ज्ञानदेव म्हणतात, आता त्या ओव्यानं सांगतात, त्याचा आशय सांगते की अरे अर्जुना, देहधारी होऊनही जे कर्माचा तिरस्कार करतात त्यांना गावंढळ समजलं पाहिजे. गावंढळ कोणाला म्हणतो आपण? काहीच ज्ञान नसलेला अज्ञानी. मडक्याने मातीचा वीट येऊन चालेल का? देहधाऱ्याला कर्म कसं करायचे? तर देहधारण केला म्हणजे सगळी कर्म आलीच. जर मडकं म्हणलं मला नको माती, तसं आपण म्हणणार मला नको कर्म, तर बरोबर नाही. वस्त्रांनी धाग्यांचा कधी धिक्कार केला तर चालेल का? नाही. धाग्यांशिवाय तंतूशिवाय वस्त्र होणारच नाही. तसंच शरीरभ्रम टिकून आहे तोपर्यंत, जोपर्यंत शरीराची आपण काहीतरी काळजी घेतो, शरीर मानतो, तोपर्यंत कर्मत्याग करण्याच्या वेळात काय अर्थ आहे? शास्त्रोक्त कर्म आपण स्वतः उल्लेखून करतो म्हणून कदाचित आपल्याला ती सोडता येतील, पण देहाची जी स्वाभाविक कर्म आहेत ती कधी सुटतील का? नाही सुटणार. या देहाच्या निमित्तानं सर्वच कर्म पाठीस लागलेले आहे. ते जित्याला आणि मेलेल्यालाही सुटत नाही. कर्माच्या तड्याखातून सुटणारं असे एकाच वर्गाचे पुरुष आहेत. ते कोण? तर जे कर्म आचरूनसुद्धा कर्मफळाच्या आशेत गुंतून पडत नाहीत. कर्मफळ ईश्वरार्पण बुद्धीनं करतात. ईश्वराच्या प्रसादानं ज्ञानबोध उजळतो आणि असं झालं की जसं दोराच्या वास्तविक ज्ञानानं सर्पाचं भय निघून जातं, भ्रांती निघून जाते, तसं आत्मज्ञानानं अज्ञानाबरोबर कर्माचाही नाश होतो. पण त्याच्यासाठी आपण त्याग नको करायला, आणि अशा प्रकारचा जो त्याग त्याला खरा कर्मत्याग. पण हा पुढे आता पुन्हा एकदा सांगणार आहेत पुढच्या श्लोकातही, की या त्रिभुवनात तोच खरा त्यागी समजावा ज्यानं कर्मफळाचा त्याग करून कर्माला नष्ट दशेपर्यंत पोचवलेलं आहे. म्हणजे कर्म करूनही, म्हणून आपण अकर्मणीचे कर्म यः पश्येत असं पाहिलेलं होतं बघा श्लोक. म्हणजे कर्म करत नसूनही कर्म करतो आणि कर्म करत असूनही कर्म करत नाही, पण तो त्यात गुंतून पडत नाही, त्या आसक्तीत राहत नाही, कर्मफळाची अपेक्षा करत नाही. आता कर्माची फळं 3 प्रकारची असतात असं आता पुढच्या 12व्या श्लोकामध्ये सांगतात. अनिष्टमिष्टं मिश्रंच त्रिविधं कर्मणः फलं भवत्यत्यागिनां प्रेत्य न तु संन्यासिनां क्वचित. एक आहे अनिष्टम, दुसरा आहे इष्टम आणि तिसरं आहे मिश्र. त्रिविधम कर्मणः फलम. त्रिविधम म्हणजे 3 प्रकारचं कर्माचं फळ असतं. एक असतं अनिष्ट फळ, म्हणजे जे आपल्याला वाईट असतं. इष्टम म्हणजे चांगलं, आपल्या मनासारखं. आणि तिसरं आहे मिश्र, म्हणजे संमिश्र. असं 3 प्रकारचं कर्माचं फळ असतं.
आणि पुढं म्हणले भवती अत्यागिनाम प्रेत्य. अत्यागिनाम म्हणजे कर्मफळाचा त्याग न करणाऱ्याला. अशा पुरुषांच्या बाबतीत काय होतं? प्रेत्य. प्रेत्य म्हणजे मृत्यूनंतर. भवती. भवती म्हणजे अवश्य होतं. म्हणजे जे कर्मफळाचा त्याग करत नाहीत त्यांना मृत्यूनंतरही पुन्हा कर्म करावं लागतं. म्हणजे पुन्हा कर्म करण्यासाठी पुनर्जन्म घ्यावा लागतो. आणि म्हणून म्हणले प्रेत्य. पण न तू संन्यासीनाम क्वचित. पण जे संन्यासी आहेत, आता आपण संन्यास म्हणजे काय की कर्मफळांचा त्याग करून टाकणाऱ्या माणसांचं कर्मफळ हे कोणत्याही काळी होत नाही. म्हणजे त्यांना ते बंधनात टाकत नाही. त्यांना कर्माचं फळ पुन्हा कधी मिळत नाही, कारण त्यांनी कर्मफळाचा त्याग केलेला आहे. त्यामुळे त्यांना ते त्या फळाच्या मागे किंवा कर्मामध्ये कधीच अडकत नाही. संन्यासी. संन्यासी म्हणजे फक्त भगवी वस्त्र परिधान केली, मुंडन केलं, जटा वाढवल्या, त्या प्रकाराला नाही म्हटलेलं. ज्यांनी कर्मफळाचा त्याग केलेला आहे अशा माणसाला संन्यासी असं म्हटलेलं आहे. आणि अशांना एकूणच आपण जी कर्म करतो ते पहिल्या ओळीत सांगितले की 3 प्रकारची फळं मिळतात. बघा, आपण चांगलं कर्म केलं चांगलं फळ मिळतं, अनिष्ट वाईट कर्म केलं अनिष्ट फळ मिळतं. आणि एखादं असं असतं की थोडं चांगलं असतं थोडं वाईट असतं, थोडं आपल्या मनासारखं झालेलं असतं थोडं मनासारखं झालेलं नसतं. तर ते मिश्र फळ आहे. आणि जो कर्मफळाचाच त्याग करतो अशा संन्याशांना कधी कर्माचं फळ मिळत नाही. म्हणजे ते कर्माच्या बंधनात अडकत नाहीत. त्याची आता समश्लोकी बघूया. तिहेरी फळ कर्माचे बरे वाईट मिश्रित, त्यागही नासते लाभे, संन्यासी मुक्त त्यातुनी. जो त्याग करत नाही त्याला ते फळ मिळतं आणि संन्याशाला मात्र कधीच फळ मिळत नाही. संत तुकाराम म्हणतात, संन्यास त्याग पूर्वी जो का बोलिलो अपूर्वी, नसे जास की धारणा फळे तयासी सुजाणा, बरे वाईट की मिश्रे कर्मफळ ही अव्यग्रे, तुका म्हणे कदाचित नव्हे संन्यासी हा लिप्त. वामन पंडित म्हणतात, संन्यास त्याग पूर्वोक्त न जास त्यासही फळे, संन्यास त्याग पूर्वोक्त न जास त्यासही फळे, जी बरी वाईटे मिश्रे न त्या संन्यासी या क्वचित. किंवा काशीनाथ स्वामी म्हणतात, गोखले बघूया. इष्टानिष्टाथवा मिश्र कर्माची त्रिविध फळे, सकामी पुरुषा मृत्यू येता होती न त्यागिता. कामना करणाऱ्या पुरुषाला मात्र मृत्यूनंतरही ती पुन्हा फळं भोगावी लागतात. पुढच्या जन्मात ते आपल्याला सोसावं लागतं. आणि जो त्यागी आहे कर्माचा त्याला मात्र ते काही भोगावं लागत नाही. सेनापती बापट म्हणतात, अनिष्ट इष्ट संमिश्र फल त्रिविध कर्मीचे, मृता अत्यागिता येते न येते त्यागी या कधी. त्यानं कर्मफळाचा त्यागच केलाय त्याला कधी ते फळ मिळणार नाही. नंदापुरे म्हणतात, मिश्र इष्ट वा अनिष्ट ऐसे त्रिविध कर्मफळ पावतसे, मरणोत्तरही सकामी पुरुषा त्यागी परी न लाभतसे. खूप सुंदर सांगितले. हरिपंडित, नरक हनक पशुचे जन्म हो एक भोग, नरक हनक पशुचे जन्म हो एक भोग, सुरसदनी सुरत्वे भोगी जे दिव्य भोग, नरपण नरलोकी कर्मबंधा गतिया, घडतीन फलसंग त्यागिया पांडवेया. काय काय छान लिहिले बघा त्यांनी, की ज्याला अपेक्षा आहे कामना आहे त्याला नरक मिळतो, हनक मिळतो, पशूंचे जन्म मिळतात, कधीकधी देवांच्या घरामध्ये म्हणजे स्वर्गामध्ये राहायला मिळतं, तिथले भोग दिव्य भोगायला मिळतात.
नरलोकी, नरपण नरलोकी, आणि नरलोकात पुन्हा यायला मिळतं. कारण ज्याला कर्मबंधाची गती आहे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी होतात. हरिपंडितांनी हे खूप डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की कामना धरणाऱ्यांना काय काय मिळतं. तर इतक्या सगळ्या गोष्टी मिळतात. नरक मिळतो, हनक मिळतो, आता हनकचा अर्थ जरा बघून मी सांगेन बरं का. आणि पशुचे जन्म मिळतात, देवांच्या देवांच्या ठिकाणी सदनामध्ये कधी राहायला मिळतं, तिथले भोग भोगायला मिळतात. आणि नरलोकी पण पुन्हा नरपण म्हणजे पुन्हा आपल्याला जरी मनुष्याचा जन्म आला तरी पुन्हा कर्मबंध हे आपल्याला गती त्याची मिळतेच. पण जो फलसंग त्यागला आहे त्याला मात्र यातलं काहीही भोगावं लागत नाही. एकूण खरं सांगायचं तर आपल्या भारतीय संस्कृतीचा आणि तत्त्वज्ञानाचा पाया आहे सगळा कर्मसिद्धांत. आपण त्याच्याकडे इतकं दुर्लक्ष करतो की मनाला येईल तसं वागायचं, मनाला येईल तसं करायचं. साधा हा सिद्धांत जर लक्षात ठेवला की कर्म करणं हे माझं कर्तव्य आहे, कुठल्याही फळाची अपेक्षा करायची नाही, आणि फळ मिळालं तरी फळाचा त्यागच करायचा, नकोच आहे मला, ते आपोआप मिळणारच आहे. आता आमच्या एक पूजा करणाऱ्या ताई आहेत, त्या रोज म्हणतात, बाबा माझं समजून घे रे, बाबा मला माफ कर रे. मला सांगा, आपल्या हातून चूक केली तरी त्या बाबांनी माफ करायची का, देवांनी माफ करायची का? मी म्हणलं तुम्ही अशी माफी मागूच नका, त्याला जे द्यायचे ते तो देणारच आहे. म्हणजे आपण करायचं ते करायचं आणि पुन्हा देवाला गुंतवून ठेवायचं, अडकवून ठेवायचं, असं बरोबर नाही आहे. ठीक आहे, आता शंकराचार्य काय म्हणतात, शंकराचार्यांनी त्याच्यावर बरंच विवेचन केलेलं आहे की अनिष्ट म्हणजे नरक किंवा पशु पक्षी वगैरे रूपाने होणाऱ्या योनी, इष्ट म्हणजे देवयोनी, आणि मिश्र म्हणजे इष्ट आणि अनिष्ट रूप असणारी मानव योनी. किती छान सांगितलंय बघा. अनिष्ट मिष्टम मिश्रंच, तर अनिष्ट नको आहे आपल्याला, पशुपक्षी नको, नरक नको. मग समजा देवयोनी मिळाली, इष्टयोनी तरी चांगली गोष्ट आहे. देवयोनीत राहायला मिळालं तर उत्तमच आहे, नाही का? पण निदान इष्ट आणि अनिष्ट हे दोन्ही रूप असणारी अशी ही मानव योनी आहे. तर ही पापकर्माचं, पापपुण्यरूप कर्माचं फळ आहे. आपल्याला मिळालं आहे जन्म, हेच आपल्या पुण्याचं फळ आहे. पण त्याच्यातनं आपण जी काही पापं केली असतील तीही आत्ता आपल्याला भोगावी लागतात. लोक म्हणतात, काय हो तुम्हाला का बरं असं व्हायला लागलं? ते पूर्वजन्मी आपल्या हातून काहीतरी पाप घडलेलं असतं. म्हणून चांगले अगदी साधू संतांना सुद्धा व्याधी झालेले, काही ना काहीतरी, अगदीच काही असा कोणी त्याच्यातून सुटत नाही. मनुष्यजन्म मिळाला तोच इष्ट आणि अनिष्ट फळ भोगण्यासाठी आलेला आहे. त्यामुळं जादूगाराच्या मायेनं निर्माण झाल्याप्रमाणे अज्ञानातून किंवा महामोहामुळं निर्माण होणाऱ्या किंवा जीवात्म्याच्या आश्रयानं प्रतीत होवो किंवा साररहित असल्यानं निर्मितीनंतर लगेच नष्ट होवो, त्याला फळ अशी संज्ञा आहे. किती म्हणजे मला आता हे इतकं समजायला लागलेच, एक म्हणजे अनुभव जे डोळ्यासमोर आहेत की कित्येक नात्यातल्याच व्यक्तींना, आपल्या स्त्रियांना 9 महिने त्या बाळाला वाढवलं, जन्म झाला आणि 5व्या दिवशी किंवा कधी कधी जन्म झाल्याच ते बाळ जातं किंवा जन्माला येतानाच मृत म्हणून येतं. याचं काय कारण आहे ते इथं सांगतायत बघा, की हे जे फळ मिळतंय हे कशामुळं आहे, तर या जीवात्म्याच्या आश्रयानं सगळं हे प्रतीत होतंय. आणि आपल्या हातून जे काही पूर्वी घडलेलं आहे, पूर्वजन्मी घडलेलं आहे, त्याचं हे फळ भोगावं लागतं. तेवढं पण फळ हो, फार वाईट अशा पाहिलेल्या आहेत मी अशा घटना. आणि या ठिकाणी 3 प्रकारचं फळ आपल्याला प्रत्ययाला येतं. जे त्याग करत नाहीत, अर्थात परमार्थ संन्यास न करणारे कर्मनिष्ठ अज्ञानी लोकांना हे फळ त्यांच्या मृत्यूनंतर प्राप्त होतं. आणि जे ज्ञानावर निष्ठा ठेवणारे आहेत, परमहंस, परिव्राजक अशा संन्यासी लोकांना मात्र ते फळ प्राप्त होत नाही. कारण ते केवळ ज्ञाननिष्ठ पुरुष संसाराचं मूळ असलेल्या अविद्यारूपी दोषांचं निर्मूलन करत नाहीत,
असं होऊ शकत नाही म्हणून क्रिया कर्ता फळ या सगळ्या अविद्येमुळं आत्म्यावर आरोपित केले जातं. तर त्या सगळ्या आत्मज्ञानी परमार्थदर्शी लोकांनी संपूर्ण कर्माचा निःशेष त्याग केलेला असतो. संपूर्ण कर्माचा निःशेष त्याग, कुठल्याची कणभर अपेक्षा ठेवलेली नसते. आपले सगळे ज्ञानदेव, तुकाराम, सगळे जे आहेत ना, संत समर्थ, सगळेच पुरा कुंभार, त्यांनी कशाचीही अपेक्षा कर्माची केलेली नसते, फळाची. आणि कर्माचं अधिष्ठान म्हणजे हे शरीर आहे. पण कर्ता क्रिया वगैरेकडे आत्मरूपाने आत्मभावाने पाहणारा जो अज्ञानी असतो तो कर्माचा त्याग करू शकत नाही. तो कर्म करतच राहतो, कर्मात गुरफटच राहतो. अशी सगळी या कर्माची हे आहे. आता याच्याबद्दल सुद्धा एक छान उदाहरण दिलेलं आहे बघा, सांगितलेलं आहे एक जणांनी की गुन्हेगार आहे. गुन्हेगाराला जेव्हा शिक्षा होते तेव्हा त्यानं ती तुरुंगात येण्यापूर्वी जो गुन्हा केलेला असतो त्या संदर्भात असते की नाही. काल परवाचंच तुम्ही टी व्हीवर वार्ता ऐकली असेल. 17 वर्ष म्हणजे अजून 18 वर्ष पूर्ण व्हायच्या अगोदरच कसं लायसन मिळू शकतं, मद्याचंही कसं मिळू शकतं, आणि मद्यधुंद अवस्थेत 2 निष्पाप जीवांचा अपघात करून ते मरण पावलेले आहेत. आणि हा मस्त छान ऐटीत राहतो आहे म्हणून त्याला जबरदस्त शिक्षा व्हायला पाहिजे असं सगळ्यांचं मत आहे. आणि ती होणार. मग ती का होणार की बेदरकारपणा, माझ्या म्हणजे अशा काय म्हणायचं अगदी घातक वृत्तीमुळं 2 जीवांना मुकावं लागलं. आता त्याला जर तुरुंगात टाकलं गेलं तर त्याला योग्य ती शिक्षा व्हायलाच पाहिजे किंवा ती भोगावी लागते. पण त्याच्यानंतरही तिथले नियम पाळावे लागतात. आणि चांगलं वर्तन ठेवलं तर ते तुरुंगाचे अधिकारीसुद्धा त्याला तुरुंगातसुद्धा चांगली वागणूक मिळते, चांगलं खायला प्यायला मिळतं. ते वरिष्ठांकडे त्याची शिफारस करतात की बुवा त्याची शिक्षा कमी करावी. हा काही असा काही वेळेला विनाकारण तुरुंगात टाकलं जातं बघा. निर्दोष माणसालाही कधी कधी असं टाकलं जातं आणि मग तो तिथं गेला तरी वाईट वागत नाही किंवा त्याच्या हातून सूक्ष्म चूक झालेली असते. आणि जे नियमांचं पालन करणार नाहीत तिथले त्यांना तुरुंगात सुद्धा वरिष्ठांकडून खूप त्रास दिला जातो, अनेक शिक्षा दिल्या जातात. मग असा मनुष्य काय करतो, तुरुंगातून पुन्हा बाहेर आल्यावर पुन्हा त्याच्यावर अनेक बंधनं घातली जातात. 4 लोकात मिसळायचं नाही, अमुक नाही तमुक नाही. मग पुन्हा त्याच्यावर लक्ष ठेवण्यात येतं. आणि जर पुन्हा त्यानं गुन्हा केला तर त्याला पहिल्यापेक्षा जबरदस्त शिक्षा होते. हे व्यवहारात घडतं की नाही. हे जर समाजाच्या सुव्यवस्थेसाठी आपण सगळे बनवलेले नियम आहेत तर तेच नियम भगवंतांनी या सृष्टीच्या सुव्यवस्थेसाठी बनवलेले आहेत, निर्माण केलेले आहेत. आणि या जन्मात जीवांनी सृष्टीच्या नियमांचं बंधन तोडल्याची ती शिक्षा आहे. म्हणून ते जन्मानंतर म्हणजे मृत्यूनंतर हे जे सगळं भोगायला लागतं ते या पायात भोगावं लागतं. आता गुन्ह्याप्रमाणे वर्गवारी केली असते तुरुंगातसुद्धा, तसं इथंसुद्धा निरनिराळे वर्ग आहेत. सर्व वर्गांना अनेक प्रकारची बंधनं आहेत, नियम आहेत. त्यांचं त्यांनी पालन करायला पाहिजे. आणि पालन केलं नाही तर काही शिक्षा होतेच, पण मरणोत्तरही शिक्षा भोगावी लागते. मग पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा त्याच्या शिक्षेची मरणोत्तर जी शिक्षा आहे ती भोगायची. आता काही जण जर अपेक्षेपेक्षा खूप चांगले वागले असतील तर त्यांना या चालू जन्मात काही त्रास होत नाही. पण मृत्यूनंतरसुद्धा इष्ट हे चांगलं फळ मिळू शकतं. आणि या चांगल्या वागण्याच्या पराकोटीच्या अवस्थेपर्यंत गेलं तर त्यांना पुनर्जन्म भोगावा लागत नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम नाही. जे चांगलं सुखकारक आहे ते स्वतःला पाहिजे असा आग्रह धरला जातो. किंवा उपभोगाच्या वासना वाढतात, कर्मापासून फलप्राप्तीची आसक्ती होते, काम आला की क्रोध, मग ते इच्छा आली की द्वेष, लोभ आला की ईर्ष्या, समोह आला की अविवेक, अशा सगळ्या विकारवश अवस्थेत केलेली जी कर्म आहेत तर ती कर्म धर्मशास्त्राला धरून नाही आहेत.
आणि विधिनिषेधांचं पालनही तिथं होत नाही. चांगल्या गोष्टी कराव्यात ते विधी आहेत आणि वाईट गोष्टी करू नयेत ते निषेध आहेत. मग दुसऱ्याच्या न्याय्य हक्काची पायमल्ली केली जाते बघा, दुसऱ्याला त्रास दिला जातो. हे सगळे परमेश्वरानं घालून दिलेले नियम आहेत आणि त्याच्या नियमांचं उल्लंघन केलं की तो जीव शिक्षेला पात्र ठरतो. 7 स्वर्ग आहेत वरपर्यंत, भूहू भुवहा स्वहा महहा जनहा तपहा, हे सगळे वर आहेत. आणि खाली पुन्हा अतल वितल सुतल तलातल पाताळ रसातळ असे खाली आहेत. तर ते जे सगळे वर्ग आहेत किंवा काय म्हणू आपण लोक आहेत, तर त्यांना त्या त्या प्रकारची तिथे तिथे शिक्षा भोगावी लागते. आणि मग आपण पाहतो की झाडं, मृग, जलचर अशा निंदे योनी आपल्याला मिळतात किंवा लोह लोष्ट पाषाण यामध्ये सुद्धा जन्म घ्यावा लागतो. काही विवेकी असतात, त्यांना हा जन्म मागील जन्मातील संचिताप्रमाणे झालेला आहे हे सगळं समजत असतं. आता कितीही या जन्मकर्मावर कितीही सांगितलं तरी सुद्धा ते कमीच आहे. म्हणून मनाच्या श्लोकातही त्यांनी सांगितले बघा, मनात्वाची रे पूर्वसंचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. म्हणजे आपण जे पूर्वसंचित केलेलं आहे तसंच भोगणं आत्ता आपल्याला भोगावं लागतं. म्हणजे चालू जन्म हा मागील जन्माचा आरसा आहे, कारण सध्याचे भोग हे मागील जन्मीच्या कर्माचं फळ आहे आणि म्हणून ते आपल्याला भोगावंच लागतं. किंवा हा देहसुद्धा एका कर्माची निष्पत्ती आहे आणि पुढील कर्माचं ते कारण आहे. कसं तर भगवंत अर्जुनाला सांगतायत. अर्जुन अगदी मन लावून सगळं ऐकतो. ज्ञानदेवही तेच सांगतात. ते म्हणतात, एरवी तरी धनंजया त्रिविधा कर्म फळागा, समर्थते की भोगावया जेन सांडिताची आशा. तैसे करता कर्म करू, अकर्ता फळाशा न धरू, एथ न शके आवरू दोही ते कर्म. वाटे पिकलिया रुखाचे, फळ अपेक्षित याचे, तेवी साधारण कर्माचे फळ घेतया. म्हणजे खरी स्थिती अशी आहे की कर्मफळाचे 3 प्रकार आहेत. जे कर्मफळाशा सोडत नाहीत त्यांनाच ते फळ भोगावं लागतं. कर्ता कर्म करतो, पण जर फळाशा धरणार नसेल तर तो अकर्ता ठरतो. आणि या दोन्ही गोष्टी कर्माला बदलता येत नाहीत. रस्त्याच्या बाजूला एखादा पाडाला आलेलं आंब्याचं झाड असतं आणि त्याची जो इच्छा करेल त्याला ते मिळतं. तसंच कर्माचं फळ जो घेऊ इच्छितो त्याला मिळतं. कर्माच्या फळाची आपण अपेक्षाच नाही केली तर त्याला ते कर्मफळ मिळत नाही. जो संसाराच्या चक्रात सापडत नाही, तो जो फळाची आशा करत नाही, तो पुन्हा या संसार चक्रामध्ये अडकत नाही. आणि हे सगळं जग हे त्रिविध कर्माचंच फळ आहे. आत्ता सांगितलं तसं देव, मनुष्य, स्थावर या सगळ्या जन्मांचा जो हे आहे परिपाक आहे तो यापूर्वी. आता बघा ना, काही अगदी बारीक सूक्ष्म कीटक असतात, तो किती तासांचं, किती अगदी थोड्या काळाचं त्यांचं अस्तित्व असतं. आता मुंगी वगैरे तर त्यांचा जीव किती नाजूक असतो. मग कालही मी म्हटलेलं होतं, तरी ते आपल्या जीवासाठी धडपडतच असतात. काहींना इंद्रादी देवांची उत्तम शरीरं लाभतात, म्हणजे इष्टफळ मिळतात. अशी अनेक फळं आहेत. पण आपलं जैसे ज्याचे कर्म, मला ही ओळ तर फार डोक्यात बसलेली आहे. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. त्यामुळं आपलं कर्म चांगलं पाहिजे. सतत आपण काहीतरी काय म्हणायचं, सदाचारामध्ये राहायला पाहिजे, सज्जनाच्या संगतीत राहायला पाहिजे, गुरूंच्या सहवासात राहायला पाहिजे. आणि जितकं होईल तितकं आपण काही ना काहीतरी चांगलं करायला पाहिजे. असं खूप खूप ओव्या आणि खूप उदाहरणं ज्ञानदेव, आपण ज्ञानेश्वरीत सगळं पाहिलेलं आहे. पण त्यामुळं आत्ता पुन्हा इथे फक्त भगवद्गीता समजून घेताना या श्लोकांचा थोडासा आपल्याला मागोवा घ्यावायला पाहिजे. 12वा श्लोक झालेला आहे.
13वा फक्त म्हणून ठेवते. पंचयिता, हां आता 13वा फार चांगला आहे बघा. 5 हेतू आहेत कर्माचे, आपण खूप ज्ञानदेवीमध्ये खूप छान शिकलेले आहेत ते. पंचयितानि महाबाहो कारणानि निबोध मे, सांख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्वकर्मणाम. पंच एतानी कारणानी. महाबाहो हे अर्जुनाला उद्देशून म्हणले की अरे ही 5 कारणं आहेत, ती निबोध मे म्हणजे माझ्याकडून समजून घे. 5 कारणं समजून घे. ती कुणी सांगितलेली आहेत? सांख्ये कृतांते प्रोक्तानी. सांख्यशास्त्रात सांख्य म्हणजे सांख्यशास्त्रात, प्रोक्तानी म्हणजे सांगितलेली आहेत. कशासाठी? सिद्धये सर्व कर्मणा, सर्व कर्माच्या सिद्धीसाठी 5 कारणं सांगितलेली आहेत. कुठलंही कर्म घ्या, अगदी छोटंसं असू दे, त्याच्यासाठी सुद्धा ही 5 कारणं आवश्यकच असतात. हा श्लोक आणि उद्या 14वा श्लोक आपला खूप छान आहे, दोन्ही समजून घेऊयात. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.